सखे तो प्राण माझा राजा कुठे गुंतला, शृंगार अंगावरचा साचा रुचेना म्हणाला. भगतसिंग यांची आवडती मराठी कविता किंवा गाणंच म्हणा, ते सतत गुणगुणत राहायचे. म्हणजे अगदीच पार्लिमेंट बॉम्बिंग नंतर भगतसिंग जेलमध्ये होते. त्यावेळी स्वातंत्र्य सेनानी अरुणा असफ अली त्यांची भेट घ्यायला गेल्या होत्या. तेव्हा ते हेच गाणं गात होते. आता मराठी गाणं आणि भगतसिंग यांचं कनेक्शन तरी काय, हा प्रश्न तुमच्या डोक्यात आलाच असेल. साहजिकच कनेक्शन असणारच, कारण आपल्या मराठमोळ्या राजगुरू यांच्यासोबत ते हसत हसत फासावर चढले. पण या HSRA म्हणजेच हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन संघटनेत आणखी 3 मराठी माणसं होती जी भगतसिंग यांच्या खूप जवळची होती. ते म्हणजे भगवानदास माहोर, सदाशिव मलकापूरकर आणि विश्वनाथ वैशंपायन. मलकापूरकर यांना चंद्रशेखर आझाद यांची सावलीच म्हणायची. इतका प्रभाव या लोकांचा संघटनेवर आणि क्रांतिकारकांवर होता. आज याच HSRA मधल्या अपरिचित मराठी क्रांतिकारकांचा प्रवास आपण जाणून घेऊ. पण त्याच्या आधी गाजावाजाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. महत्त्वाचं म्हणजे भगवानदास माहोर आणि सदाशिव मलकापूरकर यांनी काही पुस्तकं सुद्धा लिहून ठेवली आहेत. यापैकीच एक म्हणजे यश की धरोहर. यामध्ये क्रांतिकारकांच्या आठवणी, त्यांची मज्जा मस्ती, मित्र म्हणून ते कसे वावरायचे, त्यांच्या आयुष्यातले चांगले वाईट प्रसंग उत्तमरित्या मांडलेले आणि सर्वांनी हे पुस्तक वाचायलाच हवेत. पहिली गोष्ट तर हे तिन्ही क्रांतिकारी म्हणजेच भगवानदास, सदाशिव आणि विश्वनाथ हे आझाद यांचे खास होते आणि त्यांच्यामुळे संघटनेत सामील झाले होते. आणखी एक गोष्ट म्हणजे सगळेच मध्य प्रदेशचे मराठी आणि संघटनेच्या सुरुवातीपासूनच ते भगतसिंग यांच्या संपर्कात होते. पण नंतर त्यांची मैत्री घट्ट होत गेली. माहोर यांचा जन्म MP च्या बडोनीचा, मलकापूरकर यांचा जन्म बिनासागरचा आणि वैशंपायन यांचा जन्म बांदाचा. वयाच्या 16-17व्या वर्षी ते तिघेही क्रांतिकार्यात उतरले. आझादांशी आणि त्यांच्या कुटुंबाशी चांगली जवळीक. सायमन कमिशन विरोधातील आंदोलनापासून ते सॉन्डर्स मर्डर केस पर्यंत ते लोक एकत्र होते. पण सॉन्डर्सला मारल्यानंतर सगळेच इकडे तिकडे फरार झाले. विश्वनाथ वैशंपायन यांना आझादांनी सहस्त्रबुद्धे नावाच्या गृहस्थांकडे मदतीसाठी पाठवलं. अजून एक गोष्ट म्हणजे सॉन्डर्सला मारताना जर भगतसिंग यांची गोळी चुकली असती तर 100% भगवानदास माहोर यांची गोळी त्याला लागली असती. माहोर आणि मलकापूरकर झाशीवरून अकोल्याला निघाले. त्यांनी बॉम्ब बनवण्याचं साहित्य स्वतःसोबत घेतलं होतं. याशिवाय वैशंपायन यांनी काही गोष्टी त्यांच्याकडे दिल्या होत्या. इथेच त्यांना आणखी एका मराठी माणसाची मदत मिळाली होती, ज्यांचं नाव होतं गजानन पोद्दार. तिघांनी मिळून इथे आझादांच्या आदेशाने महाराष्ट्रात बॉम्ब बनवण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचं ठरवलं होतं. तसं पाहायला गेलं तर वैशंपायन आझादांची बॉडीगार्डच होते. 11 सप्टेंबर 1929ला जेव्हा माहोर आणि मलकापूरकर भुसावळ स्टेशनवर उतरले तेव्हा ते पकडले गेले. हाच भुसावळ बॉम्ब खटला म्हणून प्रसिद्ध आहे. बरं, आम्ही सदाशिव मलकापूरकर यांच्या आयुष्यावर एक वेगळा व्हिडिओ मागे बनवला होता. याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. दोघांवर अनेक कलम बसले आणि त्यांची रवानगी झाली जळगावच्या जेलमध्ये. जळगावच्या सत्र न्यायालयात खटला सुरू झाला. या जेलमध्ये असताना त्यांना माहिती मिळाली की आपल्या संघटनेतले 2 गद्दार जयगोपाल आणि फणींद्रनाथ घोष यांना जळगावच्या सेशन कोर्टात आणण्यात येणार आहे. मग काय, गडी झाले ना तयार बदला घ्यायला. यावेळी सदाशिव मलकापूरकर यांचे बंधू शंकरराव मलकापूरकर यांनी जेवणाच्या डब्यातून त्यांना बंदूक पुरवली. यावेळी विश्वनाथ वैशंपायन यांनी बाहेरून क्रांतिकार्य सुरूच ठेवलं होतं. जेव्हा फणींद्र आणि जयगोपाल कोर्टात आले त्यावेळी भगवानदास आणि सदाशिव यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, पण दोघे फक्त जखमी झाले. पुन्हा एकदा दोघांवर खटला चालला, पण त्यांना पर्वा नव्हती. हे देशकार्य आहे, यामध्ये जीव गेला तरी बेहत्तर. यानंतर दोघांनाही 15 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली. संघटना जरी तुटली होती तरी क्रांतिकारकांचा धीर तुटला नव्हता. कारण आझाद, भगत, सुखदेव, राजगुरू, भगवतीबाई हे महत्त्वाचे क्रांतिकारक अजूनही रणांगणात होते. पण भगत, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. तरी तिघांना सोडवण्याचा एक मास्टर प्लॅन सुद्धा आझादांनी आखला होता. या प्लॅनमध्ये आझाद, भगवतीबाई, विश्वनाथ वैशंपायन, धन्वंतरी, सुखदेवराज, यशपाल, दुर्गाबाबी, छैलबिहारी, मदन गोपाल हे सर्व क्रांतिकारी होते. पण याच दरम्यान भगवतीबाई यांचं बॉम्ब बनवताना तो हातात फुटून निधन झालं. शेवटी हा प्लॅन कॅन्सल करावा लागला. यानंतर आझाद यांच्यासोबत सुद्धा फितुरी झाली. त्यांनी अलाहाबादमध्ये पोलिसांशी लढताना बलिदान दिलं आणि 23 मार्च 1931 रोजी 3 वीरांना फाशी झाली. आता तर क्रांतिकारकांचा धीर पूर्णपणे सुटला. त्यांच्याकडे कोणतेही पर्याय नव्हते. माहोर आणि मलकापूरकर आधीच तुरुंगात होते. त्यात वैशंपायन सुद्धा पकडले गेले. माहोर आणि मलकापूरकर सुटले 1938 साली आणि वैशंपायन यांची सुटका झाली 1939 साली. स्वातंत्र्य मिळेपर्यंत तिघेही आपापल्या परीने स्वातंत्र्य लढ्यात योगदान देत होते. सदाशिव मलकापूरकर यांनी तर पुढे एकट्या पडलेल्या आझादांच्या आईंना शेवटपर्यंत सांभाळले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण तिन्ही क्रांतिकारकांच्या वाट्याला उपेक्षा झाली. भगवानदास आणि सदाशिवराव यांनी शिक्षकाची नोकरी केली.
वैशम पायन हे सुद्धा लेखक पत्रकार म्हणून नोकरी करू लागले. तिघांनी मिळून काही पुस्तकं सुद्धा लिहिली. झाशी विद्यापीठाने तर भगवानदास माहुर यांना DLT पदवी दिली होती. आणि अजून एक गोष्ट बघा ना, जो माणूस आझादांच्या सोबतीने वाढला, त्यांच्यासोबत जगला, त्यांना मरण सुद्धा आझादांच्या पुतळ्याचं अनावरण करताना झालं. 1979 साली लखनौमध्ये आझादांच्या पुतळ्याचं अनावरण होतं. तेव्हा माहुर यांना हार्ट अटॅक आला. वैशम पायन यांचं निधन 1967 साली झालं, तर सदाशिवराव यांचं निधन 1995 साली झालं. भगतसिंग यांच्यासोबत तिघांची खूप जमायची. त्यांच्या मैत्रीचे किस्से सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत, जे तुम्हाला पुस्तकांमध्ये वाचायला मिळतील. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या गोष्टी कुणीच सांगितल्याच नाहीत. राजगुरू सांगितले ते सुद्धा फाशी पुरते, पण त्यांचा इतिहास, त्यांचं योगदान आणि त्यासोबतच या 3 अपरिचित क्रांतिकारकांची माहिती सुद्धा आपल्याला कोणीच सांगितली नाही. म्हणजे विचार करा, भगतसिंग एक मराठी गाणं गुणगुणायचे आणि ते गाणं त्यांना भगवानदास माहुर यांनी शिकवलं होतं. किती आनंद देणारी गोष्ट आहे. असो, फक्त एवढंच, या वीरांचं स्मरण सर्वांना राहावं. स्वातंत्र्य लढ्यातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजवाच्याला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.